आदिपराशक्ती या स्पिरिच्युअल चॅनलमध्ये मी आरती तुमचं स्वागत करते. चला तर बघूया आज पेंडुलम आणि टॅरो कार्ड्स काय मेसेजेस देत आहेत. आणि त्याआधी आपण प्रेयर करूया. हे दैवी शक्ती, या टॅरो कार्ड्सला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. तर हे रीडिंग 24 आवर्ससाठी आहे. पुढच्या 24 आवर्स म्हणजे 24 तासामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे सांगणारं हे रीडिंग आहे. 24 तासानंतर तुम्ही परत येऊ शकता, कारण एनर्जी नेहमीच बदलत असते. आणि चला तर बघूया आज तुमची काय एनर्जी आहे. हे टाईमलेस रीडिंग आहे आणि जेव्हा पण तुम्ही या रीडिंगवर क्लिक कराल कुठल्याही, तर त्यावेळेस तुमच्यासाठी काही ना काही मेसेज इथे नक्की असणार आहे. तर स्किप करू नका आणि चॅनलला प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला स्वामींना विचारूया, आज मार्गदर्शन घेणे योग्य आहे का? या वाचनाशी जुळणाऱ्या प्रेक्षकांसाठी सामूहिक मार्गदर्शन शेअर करणे योग्य आहे का? ओके, परमिशन मिळाली आहे आपल्याला. चला एक कार्ड काढूया, तुमची एनर्जी काय म्हणते, स्वामींना काय सांगायचं आहे आज तुम्हाला. विश फुलफिलमेंट. चला, हे कार्ड खूपच हाय व्हायब्रेशनचं आहे, पण आपण इथे अजून डिटेल्स घेऊया. कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? इमोशनल, भावनिक. चला तर बघूया याचं पर्सेंटेज किती आहे, याचं इंटेन्सिटी काय आहे. कलेक्टिव्हमध्ये याची इंटेन्सिटी काय आहे आजच्यासाठी? 50% इंटेन्सिटी आहे. आणि आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? डिसिप्लिन, अनुशासन. हे पहा, हे कार्ड जे आहे हे विश फुलफिलमेंट तर आहेच. म्हणजे तुमची काही ना काही इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. आणि तुम्हाला खूप आनंदाची बातमी अशी मिळणार आहे. बातमी असू शकते, एखादं काही लेटर असेल, ईमेल असेल, कुठल्याही मार्फत ही न्यूज तुम्हाला मिळेल. अजून ह्याच्यामध्ये जे आहे ना, ते इमोशनल आलेलं आहे. तर खूप जास्त इमोशनल नका हो, कारण
जितक्या गोष्टी बॅलन्समध्ये राहील ना, तेवढं तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकाल. खूप जास्त इमोशनल होऊन काहीतरी आपलं मनावर घेणे किंवा उगीचच काळजी करत राहणे, हे नका करू. कारण असं होतं ना, की खूप काही चांगलं होत असतानासुद्धा आपलं मन काही वेळेस निगेटिव्ह विचार करत असतं. तर असं करू नका. देवावर विश्वास ठेवा आणि तुमचे जे पण कोणी गुरु असतील, तुमचे देव असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि सरेंडर व्हा. जे दिलं आहे त्यांनी खूप चांगलं दिलं आहे आणि पुढेही तो चांगलंच करेल, असा विश्वास तुम्हाला ठेवायची गरज आहे. अजून 50% आहे. कारण हे पहा, तुम्ही जर आनंदाची बातमी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही काळजी करत बसले, तर ते निगेटिव्ह होईल. म्हणजे जो आनंद आहे तो कमी होईल आणि खूप जास्त तुम्ही आनंद असा अति व्यक्त केला तर ते पण योग्य नाही आहे. तर तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे. खूप असं अति नाही दाखवायचं आहे. म्हणजे एवढंच म्हणण्याचा हेतू आहे. आणि डिसिप्लिनमध्ये राहण्याची गरज आहे. जरी गुड न्यूज आहे आणि तुम्हाला आता मुभा आहे पार्टी वगैरे किंवा सेलिब्रेट करण्याचं, तरीसुद्धा डिसिप्लिनमध्ये राहा आणि बॅलन्समध्ये राहा. हाच तुम्हाला सल्ला इथे दिला जात आहे. तर होप हे रीडिंग तुम्हाला रेझोनेट झालं असेल. आणि जर हे रीडिंग तुमच्यासाठी तुम्हाला हे वाटलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करा. पुढे अजून पण खूप गोष्टी यायच्या बाकी आहे. तर स्टे ट्यून आणि नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रीडिंगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खुश राहा.